मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक नगरीची आता खवईगिरी अशी ओळख निर्माण केली आहे। नाशिककर आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कोठेही जातो, फक्त त्याला आवडते भोजन हवे असते। आणि हीच आवड लक्षात घेत गारवा बिर्याणीच्या 5व्या शाखेचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। दिनांक 5 जुलै रोजी ऋतुराज टॉवर जिव्हाण सर्कल गंगापूर रोड येथे गारवा बिर्याणीच्या 5व्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर अप्पा पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे, राजाभाऊ शिंदे, किरण बढे, अमोल वाघ आणि माजी नगरसेवक संतोष गायकवाड, विश्वास अप्पा नागरे, दिगंबर मोगरे, प्रशांत शिंदे, नाना वाघ, काकाजी काळे, दिलीप बंधुरे, संपत बंधुरे, सिसोदी दादा आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून गारवा बिर्याणीच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले। गारवा बिर्याणीच्या महाराष्ट्रात एकूण 98 शाखा आहेत। जर नाशिकमध्ये 5व्या शाखेचा शुभारंभ झाला। व्हेज आणि नॉन व्हेज असा दोन्ही प्रकारच्या बिर्याणी इथे मिळतात। अतिशय रुचकर बिर्याणी, त्यातच अगत्यशीर कर्मचारी वर्ग आणि गुणवत्तापूर्ण बिर्याणीचा स्वाद घेण्यासाठी खवय्ये गारवा बिर्याणीच्या दालनात नेहमीच गर्दी करत असतात। आता गंगापूरच्या नागरिकांसाठी ही सोय झाल्याने खवई प्रेमींनी एकदा गारवा बिर्याणीची चव घेण्यासाठी एकदा आवश्यक भेट द्यावीच। सर्व परिवार सर्वांचे मनापासून या सर्व संचालकांच्या वतीने स्वागत करतो। खरं तर नाशिक शहरामध्ये जर आपण बघितलं, नाशिक शहर हे झपाट्याने विकसित होत असलेले शहर आहे आणि त्याचबरोबर या शहराची ओळख जर आपण बघितली तर द्राक्ष असेल, कांदा असेल, की तशी धार्मिक भूमी आहे, तशी तांत्रिक भूमीसुद्धा आहे आणि या ठिकाणी पर्यटन स्थळ आहेत। नाशिकमध्ये एक वेगळी ओळख आहे, सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी बोलतो। त्यामुळे आणि सगळ्या स्तरामध्ये एक नाशिकचं नावलौकिक महाराष्ट्रात, देशात नव्हे तर जगामध्ये असलेलं नावलौकिक नाशिक शहराचं असावं आणि यामध्ये प्रत्येक घटक हे वेगवेगळे पद्धतीने आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पुढे येत आहेत। तसंच नाशिक शहर हे खवय्यांचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि नाशिक शहरामध्ये खाण्याचा, जेवणाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि याच्यामध्ये भर म्हटलं तर गारवा बिर्याणीचा या 5व्या शाखेचा शुभारंभ या ठिकाणी होतोय आणि आमचं सर्व मुलं त्याच्यामध्ये काम करणं याचा बरंच आम्हा सर्वांना आनंद या ठिकाणी होत आहे। कारण आपण नोकरी व्यवसाय करत असताना आपण नोकरी आणि नोकरीमध्ये आहे आणि हे सगळं करत असताना त्याला व्यवसायाची जोड साथ असायला हवी, म्हणून गारवा बिर्याणीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि बघता बघता या संपूर्ण शहरामध्ये एक चांगला व्यवसाय करत असताना नावलौकिक सुद्धा चांगला केला। कारण आपण क्वालिटी दिली, क्वांटिटी दिली तर नक्कीच नावलौकिक झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच 5 शाखा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। नागरिकांना जे अपेक्षित आहे, ग्राहकांना जे अपेक्षित आहे, ते अपेक्षित असलेलं काम आपण करत आहे आणि सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि आपल्या कौटुंबिक व्यवसायामध्ये काम करत असताना आपण ह्या व्यवसायात वळला आणि बघता प्रेक्षक जे काही ग्राहक आहे, जे काही या शहरातील नागरिक आहेत, त्यांचं आपण एक चांगल्या पद्धतीने मन वळवलं आणि कमी वेळामध्ये गारवा बिर्याणी शेवटच्या माणसापर्यंत प्रसिद्ध केली। त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद, शुभेच्छा आणि पुढे असंच आपलं अजून चांगलं काम होत राहावं। या नाशिक शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपल्याला शक्य होईल, जिथं जिथं प्रत्येकाला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे असे आहेत का त्या ठिकाणी आपण व्यवसाय करू शकू आणि एक मराठी माणूस त्या ठिकाणी चांगलं काम करतो, व्यवसाय पुढे जातोय, याचा आम्हाला मनस्वी अभिमान आहेच। आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। या ठिकाणी विषय झाला काही कार्यक्रम होते तर त्या नाशिकमधल्या गंगापूर शाखेचं उद्घाटन होत आहे आणि त्या उद्घाटन प्रसंगी आमच्या गारवा बिर्याणीचे संस्थापक राजाभाऊ शिंदे, तसेच नाशिक शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे, माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष विश्वास अप्पा नागरे या मान्यवरांनी या ठिकाणी फीत कापून गारवा बिर्याणी या शाखेचं या ठिकाणी आज उद्घाटन केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर जे गारवा बिर्याणीची खवय्यांना सवय लावलेली आहे, त्याचप्रमाणे या गंगापूर रोडमधील सर्व रहिवाशांनी, नागरिकांनी या ठिकाणी गारवा बिर्याणीचा आस्वाद घ्यावा व या ठिकाणी जे गारवा बिर्याणीचं नावलौकिक आहे त्याला आम्ही पात्र ठरवून या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी आजपासून तत्पर आहोत।
नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळेसह हेमंत शिंदे, नाशिक।